आज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दोन महाकाय शक्ती निघाल्या आहेत, ज्यांचा थेट मुकाबला महाराष्ट्राच्या जमिनीवरती होणार आहे। त्यामुळे हवामान खात्याने पुढील 3 तास महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे। विजांचा कडकडाट देखील होणार आहे। त्यामुळे हवामान खात्याने 3 गट पाडले आहेत। पाऊस हा यावेळी वेगळा बरसत आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या जमिनीवरती प्रचंड उष्णता निर्माण झाली होती। त्यामुळे शक्तिशाली लो प्रेशर झोन आता तयार झाले आहेत। जमिनीवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तेव्हा समुद्राकडून येणारी हवा ही वेगाने खेचली जाते आणि आता नेमकी हीच प्रक्रिया सुरू झाली आहे। किनारपट्टीवरून निघालेल्या मान्सूनला अरबी समुद्रातून इतकी प्रचंड ऊर्जा मिळाली आहे, म्हणजेच बाष्प मिळाले आहेत। त्यामुळे हा मान्सून आता सुपर चार्ज झाला आहे। हे वारे सरळ रेषेमध्ये येत नसून ते गोल गोल फिरत येत आहेत, म्हणजे सायक्लोट्रॉनिक स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या दिशेने ते सरकत आहेत। हे केवळ पावसाचे वारे नाहीये, तर विजांचा कडकडाट देखील आहे। त्यामुळे महाराष्ट्राला विळखा घालणारं एक संकट उभं राहिलंय। भयानक परिस्थितीचा अंदाज घेऊनच हवामान खात्याने महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचं 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन केलं आहे आणि या भागामध्ये अरबी समुद्राची ताकद ही सर्वात आधी धडकत आहे। त्यामुळे आज मध्यरात्री 12 ते 4 च्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा 4 जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा 70 ते 80 किलोमीटर पार जाईल। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त ढग जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील तेव्हा पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहतील। ढगफुटी सदृश्य पाऊस बरसण्यास सुरुवात होईल। पुढील 3 तासांमध्ये डोंगरावरून येणाऱ्या नद्यांना अचानक पूर येण्याची शक्यता आहे, तर घाट माथ्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। नागरिकांना सुपर चार्ज असलेला मान्सून हा प्रचंड ऊर्जा घेऊन आला आहे। पुढील 3 तासांमध्ये तो आणखी प्रवाहित होईल। त्यामुळे हवामान खात्याने गंभीर इशारा दिला। हवामान खात्याने मान्सून कुठे आणि कसा हल्ला करणार आहे यासाठी महाराष्ट्राला 3 प्रमुख धोकादायक गटांमध्ये विभागलं आहे। यामध्ये पहिल्या गटामध्ये वाऱ्याची ताकद ही सर्वात जास्त असणार आहे। अरबी समुद्रातून निघणारे वारे जेव्हा किनारपट्टीला धडकतील तेव्हा त्यांचा वेग हा 60 ते 70 किलोमीटर असेल। आज मध्यरात्री 12 ते 4 या वेळेत तिथे पावसाचा जोर दुप्पट होणार आहे। सखल भागामध्ये पाणी साचणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर दुसऱ्या गटामध्ये आज रात्री सर्वात मोठा धोक्याचा सामना करावा लागणारे जिल्हे आहेत, कारण मित्रांनो, जेव्हा अरबी समुद्राचे महाकाय ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील तेव्हा त्याचबरोबर त्यांच्या समोर सह्याद्रीची भिंत उभी असणार आहे। हे ढग सह्याद्रीला ओलांडू शकणार नाहीत आणि एकाच ठिकाणी जेव्हा हे ढग साचून राहतील तेव्हा तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळणार आहे। पुढील 3 तास ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देण्यात आला आहे। तर तिसऱ्या गटामध्ये बंगालच्या उपसागरातील वारे हे मान्सूनला ओव्हरटेक करत आहेत। त्यामुळे वाऱ्याची दिशा ही पश्चिमकडून पूर्व उत्तर अशी अचानक बदलली आहे। उष्ण आणि थंड हवेच्या संघर्षामुळेच आकाशामध्ये 12 ते 15 किलोमीटर वर ढगांची उंची जाणार आहे। ढगांच्या घर्षणामुळे पावसासोबतच विजांचा कडकडाट देखील होणार आहे। नेहमी मान्सून अरबी समुद्रातून येतो आणि पूर्वेकडे सरकतो, पण आज रात्री निसर्गाने आपला नियम पूर्णपणे बदलला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय वेगवान लो प्रेशर सिस्टीम तयार झाली आहे आणि तिथून येणारे वारे मान्सूनला ओव्हरटेक करत थेट महाराष्ट्राच्या मध्यभागी घुसत आहेत। म्हणजेच पश्चिमेकडून येणारे ढग आणि पूर्वेकडून येणारे ढग हे आज थेट आमने-सामने एकमेकांवरती आदळणार आहेत। त्याचवेळी आकाशामध्ये ढगांचा स्फोट होणार आहे। जेव्हा दोन्ही बाजूने येणारी प्रचंड बाष्पयुक्त वारे एकत्र येतील तेव्हा वाऱ्यांची दिशा बदलली जाणार असून हे वारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना विळखा घालतील। चक्राकार वाऱ्यामुळे ढगांची उंची तब्बल 12 ते 15 किलोमीटरच्या वर जाईल। नागरिकांनो, आज रात्री फक्त आकाशातून पाऊस पडणार नाही, तर 2 महासागरांचे ढग एकमेकांवरती आदळणार आहेत। त्यामुळे विजांचा कडकडाट देखील जोरदार होणार आहे। हवामान खात्याने चेतावणी दिली आहे की आज रात्री निसर्गाचा खेळ फक्त पाऊस नाही, तर आकाशामध्ये ढगांचे युद्ध सुरू करेल। आज रात्री वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे इतक्या वेगाने बदलत आहे की पुढील 3 तासात हवामानाचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यालाच वादळाचा केंद्रबिंदू बनवेल। एकाच वेळी विजांचा तांडव आणि ढगफुटीचा इशारा असणार आहे। हा सुपर चार्ज मान्सून आज रात्री 9 जिल्ह्यांमध्ये अकराळ विक्राळ रूप धारण करणार आहे। हवामान खात्याने नुकतीच एक बैठक घेऊन महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना डेंजर झोन घोषित केले। आज मध्यरात्री 12 ते 4 च्या दरम्यान आपल्या राज्यातील वातावरण इतकं भयानक रीतीने बिघडणार आहे की ज्याचा अंदाज कोणीही लावला नसेल, कारण निसर्गाचा हा प्रहार आहे जो महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे झेपावला गेलाय। काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या जमिनीवरती जी उष्णता वाढली होती त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत। समुद्रावरून येणारे सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन चक्राकार गतीने येत असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना विळखा घालत आहेत। अरबी समुद्रात घडलेल्या घटनांचा फटका थेट आता जिल्ह्यांना बसणार आहे। अरबी समुद्राच्या पोटातून अचानक बाष्पाचे महाकाय डोंगर तयार झाले आहेत, ज्यांनी अवघ्या काहीच तासात चक्राकार गती धारण केली। हे केवळ वारे नाही, तर आकाशामध्ये तयार झालेला पाण्याचा एक महाकाय संच आहे। अरबी समुद्रातून निघालेले हे बाष्पाचे महाकाय वादळ सरळ रेषेत येत नाहीये, तर ते एखाद्या राक्षसासारखं
महाराष्ट्राच्या जिल्ह्याकडे झेपावलं गेले। पुढील 3 तासात याचं वातावरण आणखीन तीव्र होणार आहे, कारण मध्यरात्री 12 ते 4 मध्ये ही परिस्थिती बिघडणार आहे। अरबी समुद्राचा थेट फटका आज मध्यरात्री 12 ते 4च्या दरम्यान बसेल, त्यामुळे पाऊस हा तिरका येणार आहे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे तसेच अरबी समुद्राचे वारे एकत्र येऊन जेव्हा दोन्ही एकमेकांवरती आदळतील तेव्हा आकाशामध्ये विजांचा तांडव देखील होणार आहे। मुंबईच्या किनारपट्टीवरून निघालेलं हे वादळ आता पुण्याकडे सरकलं आहे आणि नंतर ते पुण्याच्या घाटमाथ्याला धडकून पुढे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरती जात आहे। एका बाजूला अरबी समुद्राची ताकद आहे तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराची ताकद आहे, त्यामुळे बंगालच्या उपसागराचा फटका विदर्भाच्या जिल्ह्यांना बसेल। 2 महाकाय शक्ती आज रात्री आपल्या राज्याच्या मध्यभागी एकमेकांवरती आदळतील। पहिला टप्पा अरबी समुद्रातून आलेल्या बाष्पाचे महाकाय ढग आहेत, त्यामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये धोका जास्त असेल। दुसरा टप्पा सह्याद्रीच्या घाटाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकडे झेपावला जाईल। हा घाट ओलांडून अवघ्या काहीच तासांमध्ये तो इतर जिल्ह्यांकडे झेपावणार आहे, त्यामुळे मराठवाड्याच्या जमिनीवरती देखील लो प्रेशर झोन तयार झाला। हवेचा दाब कमी होणार असून आज मध्यरात्री वाऱ्याची दिशा दक्षिण पश्चिमेकडून पूर्व उत्तर अशी अचानक बदलली जाईल। पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्राचा मान्सून आणि पूर्वेकडून त्याला ओव्हरटेक करत येणारा बंगालचा उपसागराचा वारा हे दोन्ही महाकाय ढगांचे समूह आज रात्री महाराष्ट्रामध्ये आदळणार आहेत, त्यामुळे हवामान खात्याने विदर्भासाठी देखील अलर्ट जारी केला। नाशिक आणि मराठवाड्याची सीमा ओलांडून येणारे अरबी समुद्राचे वारे जेव्हा विदर्भात नागपूरच्या दिशेने झेपावली जातील तेव्हा तिथे आधीच बंगालच्या उपसागरातून आलेले दमट वारे आणि पश्चिमेकडून आलेले मान्सूनचे वारे या 2 महाकाय शक्तींची धडक होणार आहे, त्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये एकमेकांना आदळलेले वारे डबल अटॅक निर्माण करतील। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच पालघर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री मुंबईकडून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे शिरतील। येथे रात्री 12च्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढेल। त्यानंतर मुंबईमध्ये वारे पुढे सरकत राहतील, ठाणे जिल्ह्याला विळखा घालतील। ठाणे जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ढगांची घनता दुप्पट वाढणार आहे। पालघर नंतर पावसाचा पट्टा अवघ्या काही तासांमध्ये दक्षिण दिशेला मुंबईकडे झेपावेल। त्यानंतर मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचू शकतं। कोकण किनारपट्टीमध्ये देखील रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगडवरून हे वारे थेट रत्नागिरीच्या डोंगराळ भागात प्रवेश करतील। चक्राकार फिरणारे हे वारे घाटाच्या भिंतीला धडकतील आणि पुढे जाण्यासाठी जागा मिळणार नाही। एकाच ठिकाणी अडकल्यामुळे पुढील 3 तासात रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। रत्नागिरीच्या घाटातून उसळी घेत पाण्याचे महाकाय ढग कोल्हापूरच्या पश्चिमेकडे डोंगराळ भागात आणि राधानगरी पट्ट्यातील कोल्हापूरच्या भागामध्ये विस्तीर्ण होतील। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर आणि घाटाचा पट्टा ओलांडून मान्सून पुण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करेल। पुण्याच्या पश्चिमेकडील खडकवासला आणि डोंगराळ भागामध्ये उष्ण हवा आणि समुद्रावरून येणारी थंड हवा यांच्यामध्ये मोठा संघर्ष होणार आहे। नाशिकच्या सीमेवरती देखील लो प्रेशर झोन तसेच हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तीर्ण होईल, त्यामुळे वारे नाशिककडे सरकले जातील। नाशिकमध्ये पावसासोबतच विजांचा कडकडाट देखील होणार आहे। मध्यरात्री वाऱ्याची दिशा लो प्रेशर झोनमध्ये जात आहे। वाऱ्याचा वेग हा मराठवाड्याकडे खेचला जाईल। जेव्हा हे वारे मराठवाड्याच्या कोरड्या आणि उष्ण हवेमध्ये मिसळतील तेव्हा तिथे चक्राकार वारे तयार होणार आहेत। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे।